आज बनवली होती कैरीची पाणीपुरी. माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगू, लहान असताना ना आम्ही ना अशी वाट पाहायचो की कोणत्या दिवशी वारं धुंदाळ पाऊस सुटते का. कारण लहानपणी असं काही झालं ना की दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि बाबासोबत शेतात जायचं. कशासाठी? छोट्या छोट्या तुटलेल्या कैऱ्या वेचायसाठी. त्या वेचायच्या, आईला घरी आणून द्यायच्या आणि छान आईला त्याच्यासोबत लोणचं करून दे, तिखटमीठ करून दे, तसंच खायला आवडायचं. म्हटलं पण ठीक आहे, आता इथे पण आहे आंब्याचं झाड, आता तेवढी लहान तर नाही राहिली पण हाताने तोडून घेऊ शकतो. म्हटलं त्या तोडून घेतल्या आणि कैरीचं पाणी कसं बनवायचं तर साधं आपल्या पाण्यासारखं बनवायचं असते. सांबार, कैरी टाकायची आणि त्याला बाकी कुठलाच मसाला ॲड करायची गरज नाही आहे. मीठ, साखर, सांबार, मिरची, कैरी सोलून घेतली, चिरून घेतली, मिक्सरमधून काढून घेतली आणि एवढी आंबट लागते, गोड आंबट तिखट, इतकं टेस्टी झालं होतं म्हणून सांगू का. त्याची चटणीही करू शकता, याला काहीच करायची गरज नाही. अशी ही चटणी खूप छान लागते. तुम्ही कुठल्याही पकोड्यासोबत खाऊ शकता, याच्यामध्ये दहीवडे सुद्धा टाकून खाऊ शकता. हे पाणीपुरीचं पाकिट पण त्या कसं झालं होतं, खूप दिवसापासून हे आतमध्ये पडलेलं होतं. सासूबाईला दिसलं, त्याच्यानंतर त्या रागवल्या. कारण आमच्याकडे माहिती का, एकदा गोष्ट कोटीत गेली का ते खालची गोष्ट खाली खाली जात जाते, वरचा आम्हाला वापरत जातो. तर ते पाणीपुरीचं पॉकेट झालं होतं. इतक्या दिवसापासून बोलणे ऐकून राहिली होती, करणं बिचारे, घेणं बिचारे, काय ते फेकून द्यायला लागते, काय झाडं लागत म्हणून ते करायला घेतलं. तसे कसे हे पाणीपुरी झाल्या, फुगते खूपच लवकर म्हटलं. टाकल्या फुगून राहिल्या होत्या. आज माहिती एक गंमत झाली होती आमच्याकडे ना. आज मागणारे कोणतरी आले होते. द्यायचं मन तर होतं, द्यायलाही गेली. पण माहिती आहे का, मागणाऱ्यांचे आजकाल ना वेगळेच चुस्त झाले होते. पोळी दिली ती नको, डाळदाणा दे म्हणते. तर डाळदाणा आपल्या घरच्यांसारखी, जर आपण सिटीत राहतो तर शेतीत राहत नाही, मग कुठून आणायचा. त्यांनी म्हटलं दिलेली पोळी वापस केली. मन इतकं खराब झालं होतं खरंच. आज दिवसभर त्या गोष्टीत मन खूप दुखलं माझंवालं. कोणी आलेलं तसा नाही गेला पाहिजे, पण माणसाने ना, जर तुम्ही भिक्षुक म्हणून आला असेल तर भिक्षुक तशीच घ्यायला पाहिजे. असं लालच नका करू. जाऊ द्या, शेवटी आपण आपल्या पाणीपुरी फोकस करू. मी तर पाणीपुरी बनवून खाल्ली होती म्हटलं. मी माहिती आहे कशी व्यक्ती आहे की जिला स्वतःच्या हातची बनवलेली कुठलीही गोष्ट ही जगातल्या कुठल्याही 5 स्टार हॉटेल का मध्ये ना त्याच्यापेक्षाही सुंदर आणि टेस्टी लागते. आपल्याला आपल्या हातचं आवडते रे बा. तुम्ही त्यातले असाल तर कमेंट करून सांगा. मला तर इतकी आवडली होती म्हटलं, खतरा झाली होती. सगळ्यांनी मिळून छान पाणीपुरी एन्जॉय केली. जे घरात होते तेवढ्यालाच बसवलं. तेवढ्या पाणीपुरी आम्ही पूर्ण फस्त केल्या होत्या. पाणी एकदम तिखट झालं होतं, गोड आंबट तिखट एकदम टेस्टी. आईला आवडलं होतं. फक्त माहिती प्रॉब्लेम काय होते, ह्या पाण्यापुऱ्या खाल्ल्या ना आपण, याने ना जबडं सोलल्यासारखं होतं आणि तिखट खूप जमते. ठीक आहे, चालून जाते. बाकी तुम्हाला तर माहितीच आहे ना आपलं स्वप्न काय. आपण 1 मिलियन सबस्क्रायबरच्या वाटेवर आहे. पटकनात पटकन चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्याही काही गोष्ट असेल तर शेअर करा. बाकी सर्व तुमच्या हाती आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.